आता आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी हिरवी मिरची आणि कोथिंबीर या दोघांचं वाटण करून घेणार आहोत। आता आपण चिकन मॅरिनेशनसाठी हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट, आलं लसूणची पेस्ट आणि थोडंसं दही, जसं तुम्हाला लागेल चिकन जेवढं आहे त्यानुसार, हळद थोडी आणि थोडं मीठ, हे सगळं घालून आपण चिकन मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण मिक्स करून घेतल्यानंतर चिकन मॅरिनेशनसाठी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। आता आपण चिकन शिजवण्यासाठी थोडंसं तेल, 1 चमचा तूप आणि आपण जे मॅरिनेट करून ठेवलं होतं ते सगळं चिकन यामध्ये आता मस्त हे तेलामध्ये परतून घ्यायचं आणि आपण याला शिजवण्यासाठी ठेवूया। आता आपण करणार आहे ग्रीन चिकन साठी पेस्ट। त्यासाठी आपण घेतलेला आहे काजू, बदाम, पिस्ता। आता आपण ते मिक्सर मध्ये वाटून घेऊया। आता आपण ही पेस्ट शिजलेल्या चिकन मध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत आणि चिकन थोडंसं ग्रीन होण्यासाठी आपण त्याला कोथिंबीरची पेस्ट थोडीशी करून त्यामध्ये असं टाकणार। आता आपण पेस्ट टाकल्यामुळे छान असा ग्रीन कलर आपल्या चिकनला आलेला आहे आणि आपण थोडा वेळ त्याला झाकून ठेवूया, त्यामुळे ते छान असं मिक्स होईल। अरे वा, किती छान, मस्त असा वास येतोय, खूप छान दिसतंय। सो गाईज, आपलं ग्रीन चिकन आता तयार झालेला आहे। त्याला मस्त असा टेक्स्चर आलेला आहे, मस्त असा कलर आलेला आहे आणि खूप छान वास येतोय। तर आपण आता खाऊन बघूया कसं झालंय। सो गाईज, तुम्ही बघू शकता आपलं ग्रीन चिकन किती छान मस्त तयार झालेला आहे आणि टेस्ट सुद्धा खूप छान झालेली आहे। तर आपली छान अशी ग्रीन चिकन थाळी तयार झालेली आहे। यामध्ये आपण ग्रीन चिकन, पांढरा रस्सा, सोलकढी, जिरा राईस, चपाती, कांदा, लिंबू अशी मस्त अशी कोल्हापुरी चिकन थाळी तयार झालेली आहे।